खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगून दहशत माजवताना जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांची कारवाई। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या इसमाचा शोध घेत त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्यानुसार माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मिटके सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सदर इसमाचा शोध घेत त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार दिनांक 22/1/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि मुक्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांच्या मार्फतीनं बातमी मिळाली की एक इसम बेथलेम नगर शरणपूर परिसरात हातामध्ये कोयता घेऊन परिसरातील लोकांना धमकावत दहशत पसरवत आहे। सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुगदल यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार विशाल देवरे, पोलीस हवालदार मिलिंद सिंग परदेशी, पोलीस हवालदार संदीप भांड, मुक्तार शेख, अनुजा एल्वे, चालक पोलीस हवालदार नाझिम खान पठाण अशांनी बेथेल नगर शरणपूर परिसरामध्ये सापळा लावून थांबले असता तेथे एक इसम हातामध्ये धारदार कोयता घेऊन मी या परिसरातील भाई आहे असं मोठमोठ्यानं ओरडून परिसरातील राहणाऱ्या लोकांना धमकावून त्यांच्या मागे धावून सदर परिसरात दहशत निर्माण करत होता। तेव्हा पोलीस स्टाफनं त्यास घेराव घालून त्यास त्याच्या हातातील कोयत्यासह शिताफीनं ताब्यात घेत त्यास त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव आदित्य नामदेव लष्करे, वय वर्ष 22, राहणार हनुमानवाडी, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक असं सांगितलं। त्याची अंगझडतीमध्ये एकूण 500 रुपये किमतीचा एक कोयता हस्तगत करण्यात आला। आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता तो सरकारवाडा पोलीस ठाणेकडील गुन्हा नंबर 346/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 62, कलम 325, 425 सह कलम 7 सह कलम 135 प्रमाणे दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा आणि त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिल्यानं वरील गुन्हा उघडकीस आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, संदीप भांड, मिलिंद सिंग परदेशी, नाझिम खान पठाण, रोहिदास लिलके, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, धनंजय शिंदे, रवींद्र आव्हाड, मुक्तार शेख, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, अनुजा एल्वे, राम बर्डे, विलास चारोस्कर, मनीषा सरोदे अशांनी केली आहे।